जागा वाटपासंदर्भात आज महाविकास आघाडीची बैठक होणार आहे। पुढचे 2 दिवस जागा वाटपावर चर्चा होणार आहे। मुंबईतल्या 36 जागांचं वाटप जवळपास पूर्ण होत असून ज्या 6-7 जागांवरती तिढा आहे अशा जागांवर लवकरच तोडगा काढला जाईल। कुर्ला, वर्सोवा, घाटकोपर पश्चिम या 3 जागांसाठी महाविकास आघाडीत 3ही पक्ष आग्रही आहेत। सध्या मात्र मुंबईसह संपूर्ण राज्यातल्या जागांसंदर्भात चर्चा सुरू आहे। मुलुंड, विलेपार्ले, बोरिवली, चारकोप, मलबार हिल या 5 पैकी काही जागांवर दावा जरी काही पक्षांनी सांगितला असला तरी या जागांबद्दल अद्याप कोणतीही चर्चा महाविकास आघाडीच्या बैठकीत झालेली नाही। आणि या सगळ्या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात। वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, जागा वाटपाचा तिढा सुटतोय असं म्हणता नवीन जागांचा वाद निर्माण होतोय महाविकास आघाडीमध्ये। काय स्ट्रॅटेजी सुरू आहे जागा वाटपासंदर्भात आणि मुंबईतल्या जागांसंदर्भात काय अपडेट आहेत? प्रज्ञा, ज्या प्रकारे आपण बघितलं आज दुसरा सलग दिवस आहे ज्यामध्ये महाविकास आघाडीची बैठक होती आणि उद्या सुद्धा ही बैठक होणार आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रात म्हणजे आधी तर मुंबईच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा होती, मात्र आता उर्वरित महाराष्ट्राच्या संदर्भात सुद्धा म्हणजे साधारणपणे 288 जागांवर अनेकांनी सर्वे केलेले आहेत। काही अहवाल प्रत्येक पक्षाचे महाविकास आघाडीमध्ये आहेत, काही इच्छुक उमेदवारांची नावं त्यांच्यामध्ये आहेत आणि यामध्येच या सगळ्याचा विचार सारासार विचार या सगळ्या बैठकीमध्ये केला जातोय। जसं आता संजय राऊतांनी सांगितलं की प्रत्येक ज्या जागा आहेत त्यावर विचार करून निर्णय घेतला जातोय। आता काही जागा अशा आहेत ज्यामध्ये 2 पक्ष किंवा 3ही पक्ष आग्रही आहेत, अशा जागांचा तिढा हा नंतर सोडवला जाणार आहे। मात्र ज्या जिंकलेल्या जागा म्हणजे 2019ला जिंकलेल्या जागा त्यासोबतच लोकसभेच्या निवडणुकीचे जे निकाल आले ज्यामध्ये ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये लीड महाविकास आघाडीच्या उमेदवाराला होतं त्या सगळ्याचा सुद्धा विचार यामध्ये सगळा केला जातोय आणि ज्या जिंकलेल्या जागा त्या पक्षांनी त्या सोडून ज्या जागांवर ताकद त्या पक्षाची आहे अशा जागांचा विचार सुरुवातीला केला जाईल आणि त्यानंतर ज्या जागावर मी जसं आधी म्हटलं की 2 पक्ष म्हणजे काँग्रेस किंवा शिवसेना ठाकरे गट किंवा काँग्रेस शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा 3ही पक्ष ज्या जागांवर आग्रही आहेत अशा जागांचा तिढा हा नंतर सोडवला जाणार आहे। त्यामुळे प्रत्येक नेता हा आपले अहवाल घेऊन त्यासोबत इच्छुक उमेदवारांची यादी घेऊन या बैठकीला येतोय आणि त्यानुसार पुढची चर्चा ही सुरू आहे। जसं तू सांगितलं की मुंबईच्या ज्या 6 ते 7 जागा आहेत ज्याचा तिढा सुटणं बाकी आहे, मात्र इतर ज्या जागा आहेत त्याचा तिढा जवळपास सुटलेला असल्याचं सूत्रांची माहिती आहे। बरोबर आहे वेदांत, इतर जागांचा तिढा सुटलाय, प्रश्न प्रलंबित आहे तो मुंबईच्या जागांसंदर्भातला। आज पुन्हा एकदा बैठक होतीये, उद्या देखील बैठक होणार आहे असं तू सांगितलंस। या बैठकांसंदर्भातले अपडेट तुझ्याकडून जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद वेदांत दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।